नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेबद्दलची संपूर्ण माहिती। त्याचबरोबर हा महामार्ग कोणत्या तालुक्यांमधून जाणार आहे, या मार्गासाठी किती जमीन भूसंपादित करावी लागणार आहे व या महामार्गाचा कसा होणार फायदा, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवेच्या अंतिम संरेखनाला राज्य सरकारने 6 जुलै रोजी मान्यता दिली होती। त्यानुसार आता संरेखनाचं काम संपुष्टात आलं आहे। आता या एक्सप्रेसवेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून या महामार्गासाठी 100 मीटर रुंद भूसंपादन करण्याबाबत मान्यता दिली आहे। 388.45 किमी लांबीचा असलेला हा एक्सप्रेसवे जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून पुढे सिंधुदुर्गात पोहोचेल। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे। या बहुउद्देशीय एक्सप्रेसवेच्या उभारणीमुळे मुंबई सिंधुदुर्ग दरम्यानचा सध्याचा 6 ते 7 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार असून फक्त 5 तासात गोवा गाठता येणार आहे। कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत बांधण्यात येणार आहे। हा एक्सप्रेसवे नवी मुंबईतील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे। त्यामुळे कोकणातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे सोयीचे होणार आहे। हा कोकण एक्सप्रेसवे 6 पदरी असणार आहे, ज्यावर ताशी 100 किमी वेगाने वाहने चालवता येतील। कोकण द्रुतगती मार्गासाठी 100 मीटर रुंद जमीन संपादित केली जाणार आहे। कोकण एक्सप्रेसवेची एकूण लांबी 388.45 किमी असेल। कोकण एक्सप्रेसवे 4 पॅकेजमध्ये बांधण्यात येणार आहे। पहिल्या पॅकेजमध्ये पेन ते रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत 94.40 किमीचा, तर दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपासून गुहारगडपर्यंत 69.39 किलोमीटरचा एक्सप्रेसवे, तर तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते चिपळूणपर्यंत 122.81 किलोमीटरचा आणि चौथ्या टप्प्यात पत्रादेवी सीमेपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत 100.84 किमी एक्सप्रेसवे बांधण्यात येणार आहे। या एक्सप्रेसवेमुळे किनारपट्टीच्या विकासाला चालना मिळेल। ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवेच्या प्रकल्पासाठी तब्बल 70,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। सविस्तर प्रकल्प अहवाल 2 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे। हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे। त्यासाठी 4205.21 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गाच्या धर्तीवरच ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवेची योजना करण्यात आली आहे। या प्रकल्पामध्ये एकूण जमिनीची आवश्यकता 4205.21 हेक्टर, त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये 1029.11 हेक्टर, रत्नागिरीमध्ये 2045.28 हेक्टर व सिंधुदुर्गमध्ये 1130.81 हेक्टर। कोकण एक्सप्रेसवे रायगड जिल्ह्यातील कोकण एक्सप्रेसवे पेन, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुंडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यातून जाणार आहे। कोकणात जलद वाहतूक साधनांसह पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने कोस्टल एक्सप्रेसवे बांधण्याची योजना आखली आहे। कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात। येथे अफाट हिरवळ आहे आणि 500 किमीपेक्षा जास्त किनारपट्टी आहे। ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या बांधकामामुळे मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी किनारपट्टीच्या कोकण विभागातील मागास भागांचा विकास होण्यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत। या भागात पर्यटनासोबत उद्योगांना चालना मिळणार आहे, त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळेल। तर मित्रांनो, कोकण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।